नमस्कार, मी सेजल पुरवार. आरोग्यशाही या आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा विषय आहे सीडीसी चिकित्सा टाईप 2 डायबिटीस रुग्णांसाठी नवसंजीवनी. आता तुम्ही म्हणाल हा विषय महत्त्वाचा काय? तर डायबिटीस नियंत्रणात आणण्यासाठी अनेक संशोधन आणि ॲडव्हान्स ट्रीटमेंट आलेले आहेत. पण तरी देखील मधुमेही रुग्णांच्या संख्येत कुठल्याही प्रकारची घट होत नाहीये. डायबिटीस हा हृदयरोगासाठी कारणीभूत असलेला मुख्य आजार मानला जातो आणि त्यामुळे भारतात हृदयरुग्ण देखील वाढत असल्याचं चित्र आपण बघतोय. यावर वेळीच आळा घालणं हे फार आवश्यक आहे. आणि याच अनुषंगानं माधव बागनं डायबिटीस रुग्णांसाठी सीडीसी नावाची नवी टेक्नॉलॉजी ही तयार केलेली आहे. काय आहे ही सीडीसी टेक्नॉलॉजी? हिचा डायबिटीस रुग्णांना नेमका कसा फायदा होतो याविषयीची उपयुक्त माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत माधव बागच्या क्लिनिक हेड आणि डायबिटीस रिव्हर्सल एक्सपर्ट डॉक्टर हर्षा महाजन. मॅम, तुमचं आरोग्यशाही आज खास कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत धन्यवाद. करते. तर आपण सर्वात आधी डॉक्टर हर्षा महाजन यांच्याबद्दल जाणून घेऊयात. त्यांनी BAMS हे शिक्षण पूर्ण केलेलं आहे. हार्ट डिसीज आणि डायबिटीस रिव्हर्सल एक्सपर्ट आहेत. माधवबाग वर्तकनगर या ठिकाणच्या त्या क्लिनिक हेड देखील आहेत. आयुर्वेद क्षेत्रामध्ये 8 वर्षांचा त्यांना अनुभव आहे. 5,000हून अधिक हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेही रुग्णांवरती यशस्वी उपचार त्यांनी केलेले आहेत. दुबई आणि मलेशिया या ठिकाणी इंटरनॅशनल कार्डिओलॉजी परिसंवादात विना शस्त्रक्रिया हृदयरोग उपचार पद्धतीवरती शोध प्रबंध त्यांनी सादर केलेत. कोरोना काळामध्ये देखील रुग्णांसाठी ऑनलाईन विनामूल्य वेबिनारचं आयोजन देखील मॅडमांनी केलेलं आहे. आता यावरून तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की त्या आज आपल्याला किती उत्तम पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत. तर मॅम, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की डॉक्टर, आपण असं बघत असतो डायबिटीज रुग्णांसाठी माधव बागनं सीडीसी या नावाची टेक्नॉलॉजी जी आहे ती आणलेली आहे, जिच्या मदतीनं रुग्णांची डायबिटीस पासूनची जी भीती आहे तर ती सुद्धा जाते आणि ते डायबिटीस पासून देखील मुक्त होण्यासाठी त्यांना खरं तर मदत होते. तर नेमकी ही सीडीसी टेक्नॉलॉजी आहे काय? नक्कीच. सीडीसी म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह डायबेटिक केअर. आता नावातनच लक्षात आलं असेल, डायबेटिक केअर म्हणलं म्हणजे डायबेटिक पेशंटची संपूर्ण काळजी ह्या ट्रीटमेंटमध्ये आम्ही घेत असतो. आता टाइप 2 डायबिटीस म्हणला म्हणजे हा चुकीच्या जीवनशैलीचा विकार आहे आणि चुकीच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला पेशंटचा आहार, विहार, आचार-विचार ह्या सगळ्या गोष्टींवर काम करावं लागतं आणि त्यासाठी सीडीसी ही एक ट्रीटमेंट आम्ही जी आहे टाइप 2 डायबिटीससाठी मुख्यतः त्याच्यामध्ये आम्ही पंचसूत्री एक प्रणाली वापरतो, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो ट्रीटमेंटचा, तो म्हणजे पंचकर्म चिकित्सा. आता खरं तर आयुर्वेदिक डॉक्टरांचं आमच्या ह्या मधुमेहावर लढण्याचं ते ब्रह्मास्त्र म्हटलं तरी चालेल. कारण टाइप 2 डायबिटीसमध्ये आपल्याला माहिती आहे की डायबिटीस आणि त्याचे कॉम्प्लिकेशन आणि मग आपल्याला माहिती आहे डायबिटीसमध्ये ज्या टाइप 2 डायबिटीसचा मुख्यतः विषय येतो तिथं जमा झालेली चरबी काढणं, त्याचप्रमाणे डायबिटीसचे जे व्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन आहे, ह्या सर्वांसाठी ही पंचकर्म ट्रीटमेंट आम्ही ग्रंथोक्त औषधींनी युक्त अशी पेशंटची करत असतो. आता ह्या प्रणालीसोबत आम्ही इथं दुसरी जी ट्रीटमेंट आम्ही करतो ती म्हणजे आहार. म्हणजे हा अगदीच ह्या सीडीसी ट्रीटमेंटचा अविभाज्य घटक आहे आहार. या आहारात आम्ही पेशंटला पूर्ण प्रमेह डाएट किट, एक म्हणजे आमच्याकडनं राशनच पेशंटला दिलं जातं. औषधसिद्ध हा असा आहार असतो. टाइप 2 डायबिटीसमध्ये आहारावर काम करणं, कारण अनावश्यक चरबी जर काढायची असेल तर आहारावर खूप जास्त काम करावं लागतं आणि त्याच्यासाठी अगदी सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत, दुपारचं जेवण, इव्हिनिंगचा स्नॅक्स असं एक मेडिकेटेड पूर्ण डाएट किट आम्ही इथे देत असतो. म्हणजे तिथं छान पद्धतीने पेशंट आहार फॉलो करून त्यांचा डायबिटीस रिव्हर्स करताना स्वतःच आम्हाला इथं दिसत असतात. सीडीसी ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं अजून एक जे आहे तिसरी प्रणाली, ती म्हणजे व्यायाम आणि मानसिक आणि शारीरिक हे दोघं व्यायाम. कारण डायबिटीसमध्ये आपल्याला माहिती आहे मुख्यतः ताण, तणाव आणि व्यायामाचा अभाव हे सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं आणि व्यायामाचा अभावाचं कारण मुख्यतः असं असतं की त्यांच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये तितकासा वेळ त्यांना देता येत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा ओपीडीजमध्ये आम्ही पेशंटला विचारतो व्यायाम किती करतात. बरेच जण सांगतात सुरू केला होता, नंतर बंद केला. नव्याचे 9 दिवस सगळेच जण खूप सारं करतात आणि नंतर तो व्यायाम त्यांना कंटिन्यू करता येत नाही. मग अशा वेळेस पेशंटला टाइप 2 डायबिटीसमध्ये नेमका एक्झॅक्टली कोणता व्यायाम
केला पाहिजे. जसं की उदाहरणार्थ सांगायचं झालं तर टाईप 2 डायबिटीसमध्ये मंडूकासन, पवनमुक्तासन, त्रिकोणासन अशा किंवा मस्क्युलर एक्सरसाइज आम्ही पेशंटला प्रामुख्याने शास्त्रोक्त पद्धतीने त्या शिकवणं आणि अच्छा. केवळ शिकवणं नाही तर त्यांच्याकडनं ते करून घेणं याच्यासाठी जास्त भर दिला जातो आणि त्याच्यासाठी आम्ही एक पेशंटच्या मोबाईलमध्ये Android ॲप्लिकेशन आम्ही तिथं डाउनलोड करतो आणि त्या ठिकाणी पेशंटला ह्या एक्सरसाइज आणि पूर्णपणे ते कसे फॉलो करायचे याच्यासाठी रोज ते सेशन असतात, वेबिनार असतात, त्यांचे हं, हं, हं. इम्पॉर्टन्स वगैरे सगळं तिथं सांगितलं जातं आणि असं त्यांच्याकडनं म्हणजे अगदी पंचकर्म, डाएट, एक्सरसाइज, ओरल औषधी आणि हे सगळं आमच्या निगराणीत अगदी कडक लक्ष देऊन त्यांच्याकडनं करून घेणं, ही म्हणजे सीडीसी टेक्नॉलॉजी ट्रीटमेंटची आणि ह्या ट्रीटमेंटने खूप सारे पेशंट त्यांचा डायबिटीज हा पूर्णपणे रिव्हर्स करताना आम्हाला इथं छान दिसतंय. अच्छा, म्हणजे अर्थातच फक्त औषधच नाही तर व्यायामावर पण त्या ठिकाणी भर जो आहे तो दिला जातो. अगदी. तुम्हाला कळालंच असेल, की जर डायबिटीज आपल्याला घालवायचा असेल, तर व्यायाम यामध्ये किती महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी सीडीसी ही टेक्नॉलॉजी किती महत्त्वाची आहे. तर खरं तर माधवबागच्या सीडीसी या टेक्नॉलॉजीच्या मदतीनं 30,000हून अधिक डायबिटीज रुग्णांना डायबिटीजमुळे होणाऱ्या समस्यांच्या भीतीपासून मुक्त व्हायला मदत झालेली आहे. तुम्हाला देखील डायबिटीजच्या भीतीपासून मुक्त व्हायचं असेल, तर तुमच्या घराजवळील माधवबाग क्लिनिकच्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला हा तुम्ही घ्यायलाच हवाय. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, खाली आपल्या स्क्रीनवरती एक नंबर स्क्रोल होतोय. तो आहे 0224896695 या नंबरवरती तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे. डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न खरं तर हा आहे, की डायबिटीज रिव्हर्सल ट्रीटमेंटला घेऊन हल्ली तुमचा एक रिसर्च पेपर हा प्रकाशित झालेला आहे. त्याबद्दल नेमकी काय माहिती द्याल? येस, इथं मला प्रेक्षकांना सांगावंसं वाटेल एक नवीन आमचा डायबिटीस रिव्हर्सलसाठी जो एक पेपर प्रेझेंट झालाय जापीमध्ये. आता खरं तर फक्त डायबिटीसच नाही, पण आमच्याकडे ज्या सर्व काही ट्रीटमेंट आम्ही रिव्हर्सल ट्रीटमेंट करतो, मग हं, अगदी हं. त्या कोलेस्ट्रॉल असतील, ब्लड प्रेशर किंवा ब्लॉकेजेसवर असतील, अच्छा. या सर्वच रिव्हर्सल ट्रीटमेंट ह्या आमच्या एकतर रिसर्च बेस आहे. त्यांचे रिसर्च पेपर प्रेझेंट झालेले आहेत हं. आणि जापीमधल्या पेपरची एक विशेषता मी सांगते, की ह्या पेपर जो आहे रिसर्च पेपर त्यामध्ये नेमकं जे दाखवण्यात आलंय रेकॉर्ड की सीडीसी ट्रीटमेंट नंतर पेशंटचा डायबिटीस रिव्हर्स होतो. ते तिथपर्यंत ठीक आहे. नंतर रिव्हर्स झाल्यानंतर त्याचा ट्रीटमेंटचा सस्टेन किती आहे, म्हणजे किती दिवस पेशंट हे तरी देखील त्यांचं ग्लुकोज टॉलरन्स कपॅसिटी अजूनही छान असते हे त्यामध्ये दिसलं. अच्छा. आणि अशा वेळेस जो काही आम्ही एक डेटा तिथं त्या पेपरमध्ये सबमिट केला त्याच्यामध्ये 94% पेशंटमध्ये त्यांच्या ट्रीटमेंटचा कंप्लीट झाल्यानंतरही वर्ष 2 वर्ष ही ट्रीटमेंट न घेताही त्यांच्यामध्ये सेम ग्लुकोज टॉलरन्स कपॅसिटी इथं दिसण्यात आली आणि हा अच्छा. पेपर नुकताच पब्लिश झालाय आमचा जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे सीडीसी या टेक्नॉलॉजीने जर त्यांनी उपचार जो आहे तो घेतला, तर त्याचा म्हणजे जो कालावधी तो लाँग टर्म पर्यंत येस, राहतो म्हणजे असं. ट्रीटमेंट घेतल्यानंतर पेशंट रिव्हर्स झाले, त्यांचा जीटीटी निगेटिव्ह आला आणि आता त्यांना कोणत्याही गोळ्या औषधींची किंवा कोणत्याही कसली गरज? नॉट इव्हन आयुर्वेदिक माधवबागच्या औषधींची गरज नाहीये आणि ट्रीटमेंट न घेताही वर्ष 2 वर्षानंतर त्यांची जर आपण ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट तिथं जर केली तर ती निगेटिव्ह येते. म्हणजे निगेटिव्ह येते. तरी देखील गोड पचवण्याची क्षमता त्यांच्यात आहे हे त्या पेपरमध्ये डेटा प्रेझेंट केलेला आहे आपण. खूपच चांगली गोष्ट आहे ही तर. आताच आपण बघितलं, की कशा पद्धतीनं ही जी टेक्नॉलॉजी आहे ही किती उपयुक्त आहे. खरं तर माधवबागच्या सीडीसी टेक्नॉलॉजीच्या मदतीनं आपण बघितलं, की अनेक रुग्णांनी डायबिटीजवरती मात केलेली आहे. तर आता यासोबतच आपण अशा काही रुग्णांचं मनोगत ऐकूया, ज्यांना डायबिटीजमुळे बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागलंय. नेमक्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहूयात. Believe me, this has happened. 4 inches of stomach I have lost. From the first week onwards, मुझे लगने लगा कि एक गट फीलिंग आ गई थी कि नहीं मैं बहुत एक सही रास्ते पे अब मैं आ रही हूँ. By the end of 4th month, I had lost almost 15 kgs. मैं माधवबाग को धन्यवाद देना चाहती हूँ कि उन्होंने सच में बोलेंगे अब तन मन धन से हम लोगों के साथ सब कुछ किया है. जो एक अपन एक माँ एक बच्चे की तरह कितने आप मन से सोचते हैं, तो उसी भावना के साथ उन्होंने ये ट्रीटमेंट किया. इट वॉज नॉट अ ट्रीटमेंट. टुडे आई एम वी आर लाइक अ फैमिली. जब दूसरा भी आपको कोई बोलेगा तो आपको इसी तरह के अनुभव मिलेंगे, क्योंकि ये बिल्कुल एक सही जगह आप आ गए हैं. मेक दिस चॉइस फॉर माधवबाग. दिस इज व्हाट आई विल टेल यू. थैंक यू सो मच. माधवबाग में ट्रीटमेंट लेने से कितनी फ़ायदेमंद हुई है मेरे लिए. तो आज मेरी HbA1c है 6 और मैं शुगर
विदाउट एनी दवा मेरी इंसुलिन बंद हो गई, मेरी सारी दवाइयाँ बंद हो गई है। और विदाउट मेडिसिन, विदाउट एलोपैथिक मेडिसिन मेरी शुगर 130 जब खाने के बाद मैं लेता हूँ तो 130 तक रहती है, और फास्टिंग में 90s के आसपास रहती है मेरी शुगर लेवल। तो आज मैं गर्व से कह सकता हूँ कि यह माधव बाग से जो ट्रीटमेंट लिया हूँ मैंने, इससे मुझे काफ़ी फ़ायदे पहुँची है। मेरे सभी दोस्तों से मेरी यही प्रार्थना है कि आप लोगों को जो भी समस्या हो, आप लोग माधव बाग में आइए और अपने सेहत का जो ये है, जो इम्प्रूवमेंट है, वो देखिए यहाँ पे। नमस्कार दोस्तों। तर आत्ताच आपण ह्या पेशंटची प्रतिक्रिया ऐकली, त्यांना कसा अनुभव आला, माधवबागमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतली, सीडीसी या टेक्नॉलॉजीच्या मदतीनं त्यांनी कशा पद्धतीनं डायबिटीसवरती मात केली, हे आत्ताच त्यांनी आपल्याला सांगितलं। तर आता एक महत्त्वाचं, आपण ऐकलं की ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं, नुकतंच डायबिटीस झाल्याचं समजलं आणि गोळ्या घेत असलेले किंवा गोळ्यानंतर इन्सुलिन घेत असलेले असे वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण हे असत असतात। प्रत्येकाला सीडीसी टेक्नॉलॉजी उपचाराचा हा फायदा होईल का, हा प्रश्न नेमकी मला देखील पडलेला आणि हा प्रश्न तुम्हाला देखील पडलेला असेल। तर प्रत्येक जण सीडीसी या टेक्नॉलॉजीचा उपयोग जो आहे तो करून घेऊ शकतात का, किंवा त्याचा फायदा प्रत्येकाला होईल का? हो, अगदी जरूर. म्हणजे इथं मला प्रेक्षकांना सांगावंसं वाटेल, जे प्रेक्षक डायबिटिक आपले जे काही पेशंट आहेत, जे गोळ्या किंवा इन्सुलिनवर डिपेंड आहे, त्या सर्वांना या सीडीसी ट्रीटमेंटचा फायदा होणार आहे. म्हणजे आम्ही बघतो की पहिल्या काळात डायबिटीस झाल्यानंतर पेशंट जसा प्री डायबिटिक किंवा एक पहिले 5 ते 7 वर्ष पेशंटला फार काही लक्षणं नसतात, सिम्पटम नसतात, शरीर काही बोलत नसतं, फक्त आकडे बोलत असतात. म्हणजे दर महिन्याला टेस्ट केली तर रक्तात ती साखरेचा आकडा तो वाढलेला दिसतो आणि दर 12 तासाने 24 तासाने गोळ्या खा आणि आजचं संकट उद्यावर लोटा आणि अगदीच गोळ्यांनीही साखर कंट्रोलला नाही आली तर मग इन्सुलिन घ्या आणि इन्सुलिनने साखर नियंत्रणाचा ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न ते करत असतात. पण आपल्या रक्तात साखर दिसणं आणि गोळ्या घेऊन त्या रक्तातल्या साखरेला नियंत्रणात ठेवणं एवढाच रोल खरं तर डायबिटीसचा नाहीये, इथं मला विशेषतः सांगावंसं वाटतं. कारण प्रत्येक जेवणानंतर जी साखर खरं तर तुमच्या ऊर्जेमध्ये रूपांतरित होऊन स्नायूंकडे पोहोचली पाहिजे, ती जर रक्तातच राहते तर रक्त ऑब्व्हियसली साधं पाणी आणि साखरेच्या पाकातला फरक आपल्याला माहिती आणि रक्त घट्ट होतं आणि पातळ रक्त जितकं इझिली सगळ्या दूर पोहोचेल आणि रक्त आपलं इंधन आहे, सगळ्या ऑर्गनला लागणारं ते काम करणारं इंधन आहे, तर घट्ट रक्त व्यवस्थित पोहोचत नाही, ब्लड सर्क्युलेशन नाही होत, त्यामध्ये रक्तवाहिन्यांचं वाहताना साखरेमुळे डॅमेजिंग होतं ते वेगळं आणि एंड ऑर्गनचं सुरुवातीच्या काळात डिस्फंक्शन होत असतं. पण हे डिस्फंक्शन अगदीच म्हणजे हे सायलेंट आपण तो म्हणतो, त्यावेळेस तो किल करत असतो, आतून शरीराला पोखरत असतो आणि नंतर ज्यावेळेस डॅमेजिंगकडे वाटचाल चालू होते त्यावेळेस शरीर बोलतं खरं तर त्यावेळेस ते कॉम्प्लिकेशनचं लक्षण असतं. त्यामुळे इथं डायबिटिक पेशंटने विशेषतः अगदी सुरुवातीच्या काळात डायबिटीस डिटेक्ट झाल्यावरच जर ह्या सगळ्या जीवनशैलीत बदल केला आणि सीडीसी टेक्नॉलॉजीचा जर उपयोग केला तर त्यांच्या गोळ्या औषधी ह्या कमी होत होत बंद होताना दिसतात. म्हणजे टाईप 2 डायबिटीसमध्ये आपल्याला माहिती आहे मुख्यतः त्याचं कारण काय असतं. म्हणजे आपण कोणताही पदार्थ खाल्ला की त्याची साखरेत रूपांतरण होणार आणि ती रक्तात येणार. आता रक्तात आलेली ही साखर स्नायूंपर्यंत नेण्यासाठी इन्सुलिनचा खरं तर मदत होत असते. पण टाईप 2 डायबिटीसमध्ये मेटाबॉलिझम सिस्टीम आणि एन नंबर ऑफ रिझनमुळे शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी ही शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी जमा होत असते. म्हणजे प्रत्येक वेळेस ती त्वचेखाली जमा होऊन आपण जाडच दिसलं पाहिजे असं नाहीये. ती रक्तात जाते, ती रक्तवाहिन्यांमध्ये जाते, त्याचप्रमाणे ती स्नायूंवर आणि स्वादुपिंडावरही दळते आणि मग त्यामधून इन्सुलिनला त्याच्या कामात अडथळा निर्माण होतो, ज्याला आम्ही टाईप 2 मध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स असं खरं तर म्हणत असतो. आणि ह्या इन्सुलिन रेझिस्टन्समुळे ती साखर त्या ऊर्जेमध्ये कन्वर्ट होऊन स्नायूपर्यंत नाही जाऊ शकत आणि ती रक्तातच राहते आणि रुग्ण आपले गोळ्यांनी फक्त त्या रक्तातल्या साखरेचा आकडा तेवढा नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण सीडीसी ट्रीटमेंट नंतर म्हणजे संपूर्ण ही आपली पंचकर्म, डाएट, एक्सरसाइज, ओरल औषधी, शारीरिक मानसिक व्यायाम ह्या सगळ्या ट्रीटमेंट नंतर पेशंटचा पहिल्या महिन्यापासून ते 3ऱ्या महिन्यात 90 दिवसात त्यांचा हा आजार रिव्हर्स होताना दिसतो. म्हणजे सगळी सिस्टीम आपण इम्प्रूव्ह करतोय. नुसतं आकड्यांवर काम करण्यापेक्षा इथं सिस्टीम इम्प्रूव्ह केली जाते आणि सिस्टीम इम्प्रूव्ह केल्यामुळे नॅचरली इन्सुलिनचं रेझिस्टन्स कमी होऊन इन्सुलिन स्वतः छान काम करतो आणि साखर आपले आप मॅनेज व्हायला लागते आणि ह्या गोळ्या आम्हाला मॉनिटर करत करत हळूहळू अगदी इन्सुलिन पण टॅपर करून इथं बंद केले जातात आणि
पेशंट ही सीडीसी ट्रीटमेंट घेऊन अर्थातच. गोळ्या औषधींपासून अगदी त्वरित मुक्त म्हणजे होताना पूर्णतः डायबिटीज मधून दिसतात. बाहेर निघण्यासाठी सीडीसी जी Yes, ट्रीटमेंट आहे ही अगदी आपल्याला correct. मदत करते. करेक्ट करेक्ट निश्चितच आहे, तुम्ही जशी इन्फॉर्मेशन सांगितली त्यातून हे स्पष्टच झालं. डायबिटीस रिव्हर्सलसाठी सीडीसी ही नावाची टेक्नॉलॉजी जी आहे ती डायबिटीसवरती मात करण्यासाठी खूपच महत्वाची, जिच्या मदतीनं तुम्ही फक्त 90 दिवसांमध्ये डायबिटीसच्या समस्येपासून आराम मिळवू शकतात. तुमच्या घराजवळील माधवबाग क्लिनिकचे जे तज्ज्ञ आहेत त्यांची तुम्ही भेट घेणं, त्या डॉक्टरांची भेट घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त स्क्रीनवरती स्क्रोल होत असलेल्या नंबरवरती मिस कॉल द्यायचा. तो नंबर आहे 0224896695 या नंबरवरती केवळ तुम्हाला एक मिस कॉल द्यायचा आहे आणि त्या डॉक्टरांची भेट घ्यायची आहे. तर डॉक्टर, मगाशी तुम्ही उल्लेख केला होता की डायबिटीस रिव्हर्सलमध्ये मुख्य योगदान आहे ते आहाराचं. Correct. मग खरं तर आपण बघितलं तर माधवबाग मधून जो डाएट बॉक्स दिला जातो तो या रुग्णांनी किती दिवस घ्यायचा असतो आणि त्याची मदत डायबिटीस रिव्हर्सलसाठी कशा पद्धतीनं होते? करेक्ट. आता खरं तर टाईप 2 डायबिटीज म्हणला की त्याची सुरुवातच मुळात आहारातनं झाली आहे, तर अगदीच. शेवट पण आहारातनं होणार आहे हे सगळ्या रुग्णांनी लक्षात घेतलं पाहिजे. नुसत्या गोळ्या औषधी घेऊन हा डायबिटीस रिव्हर्स होणार नाहीये. नाहीये. सो डायबिटीस ट्रीटमेंटमध्ये अविभाज्य घटक या सीडीसी ट्रीटमेंटचा तो म्हणजे आहार. आणि आपण म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रह्म, म्हणजे योग्य तो आहार योग्य त्या व्यक्तीने घेतला तर खरं तर अन्नासारखं दुसरं अमृत नाहीये. म्हणजे आता ह्या ट्रीटमेंटमध्ये जे आम्ही एक प्रमेह डाएट किट असा दिला जातो, त्याचं नाव आहे प्रमेह डाएट किट. आणि यामध्ये अगदी पेशंटला 1 महिन्याचं राशन मिळतं, ज्याच्यामध्ये अगदी सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, इव्हिनिंग स्नॅक्स, रात्रीचं जेवण हा औषधांनी सिद्ध असा आहार आहे. आता या आहाराची विशेषता म्हणजे हा फक्त कॅलरीज किंवा प्रपोर्शनल डाएट नाहीये, तर बेसिकली कॅलरीज कंट्रोल सोबतच याच्यामध्ये पेशंटला त्यांच्या शारीरिक पोषण होण्यासाठीचे सर्व काही पोषक तत्वे, विटामिन्स, मिनरल्स आपण त्याच्यात ऍड केले, जे फक्त शरीराचं पोषण करतील, त्या शुगरचं पोषण करणार नाही. करणार नाही. म्हणजे ज्यांचं मसल मास वाढेल, सगळं प्रोटीन वगैरे असा बॅलन्स हा मस्तपैकी जो डाएट किट आम्ही पेशंटला देतो. पेशंट खूप छान फॉलो करतात. म्हणजे इथं सांगायला मला पेशंटला आनंद वाटेल, जे 9-9, 10-10 तास अगदी शिफ्टिंग ड्युटीजमध्ये काम करणारे ही पेशंट अगदी छान फॉलो करून त्यांचा डायबिटीस इथं रिव्हर्स करताना आम्हाला दिसतो. आणि मग आता हा किती दिवस खायचा, तर खरं तर डायबिटीसला मध्ये प्रमेह डाएट किट देताना तो 1 महिना, 2 महिना, 3 महिना असा दिला जातो. अच्छा. आणि पेशंटचा वजन आणि पेशंटच्या आजाराची तीव्रता म्हणजे त्यांचा HbA1c ची मात्रा बघून तो 1 महिना द्यावा, 2 की 3 हे ठरवलं जात असतं. थोडासा विनोदाचा भाग आहे, पण बऱ्याच वेळा ज्यांना आम्ही 2 किंवा 3च महिन्याचा डाएट किट दिलेला असतो, पण पेशंट 4थ्या-5व्या महिन्याचाही डाएट किट आमच्याकडनं मागतात. अच्छा. आणि इतके सुंदर रिझल्ट त्यांच्यामध्ये, ते स्वतःच ऍक्च्युअली ही दिस इज अ ऍक्टिव्ह ट्रीटमेंट हो, पार्ट आहे हा. अगदीच, आणि अगदीच. स्वतः फॉलो करून खूप सुंदर त्यांचा रिझल्ट आपल्याला डायबिटीस रिव्हर्सल मध्ये ह्या प्रमेह डाएट किटच्या मदतीने दिसत असतो. निश्चितच, म्हणजे आहार किती महत्वाचा हे या ठिकाणी खरंय, स्पष्ट खरंय. झालं. आणि कदाचित त्या 3 महिन्यांमध्ये त्यांना सवय झालेली असते की तितकं योग्य ते डाएट घेण्याची आणि त्याच्यामुळे ते पुढे देखील ते कंटिन्यू Yes, करत आणि असतील. 3 महिन्यानंतर पेशंटला त्यांच्या पारंपरिक जेवणावर आम्ही शिफ्ट करतो. आणि असं दिसतं की म्हणजे तरीही मॉनिटरिंग हे आमचं डॉक्टरांचं चालूच असतं. आणि पारंपरिक जेवणात थोडेफार बदल करून जे आपण पेशंटला शिफ्ट करतो त्यानंतरही त्यांचा ग्लुकोज टॉलरन्स कपॅसिटी खूप छान दिसते. म्हणजे अच्छा. असं नाहीये की डाएट किट नंतर पेशंट नॉर्मल डाएटवर शिफ्ट, जे पारंपरिक जेवणावर त्यांच्या शिफ्ट झाल्यावरही त्यांची साखरेवरचा कंट्रोल हा तितकाच रक्तातला दिसत असतो. किंबहुना वजनात जो घट झालेला आहे तेही तसंच मेंटेनला दिसतं. कारण ऑब्व्हियसली आपण जी सगळी ही ट्रीटमेंट करतोय त्याच्यामध्ये सिस्टीम इम्प्रुव्हमेंटवर काम करतोय, त्यामुळे हा, हा. रिझल्टही तसा खूप छान सस्टेन असतो. अच्छा, निश्चितच ही खूपच चांगली गोष्ट आहे. तर आपण आताच बघितलं की डायबिटीज जर झालेला असेल तर त्यामध्ये माधवबाग जे डाएट प्लॅन सांगतं ते देखील किती महत्वाचं आहे. कारण की कोणत्याही आजारावरती मात करायची असेल तर त्यामध्ये आपला आहार हा सर्वात महत्वाचा मानला जातो. तर डायबिटीस रिव्हर्सलच्या प्रवासामध्ये प्रमेह डाएट बॉक्स हा खूपच महत्वाचा आहे, आपण बघितलं, ज्यामध्ये डायबिटीस रुग्णांसाठी सकाळपासून ते रात्रीपर्यंतचा गरजेचा आहार हा उपलब्ध करून दिला जातो. फक्त 3 महिने या डाएट बॉक्सच्या सेवनानं मधुमेह नियंत्रणात यायला मदत होत असते. तुम्हाला देखील तुमचा मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी हा डाएट बॉक्स खूपच उपयुक्त ठरणार आहे. आणि हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, माधवबागच्या तज्ज्ञांसोबत संपर्क साधायचा आहे. तर डॉक्टर, सीडीसी म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह डायबिटिक केअर प्लॅन. आणि मग बऱ्याच रुग्णांना डायबिटीस सोबत बीपी असतं, कोलेस्ट्रॉल असतं किंवा छातीत दुखणं, दम लागणं अशा अनेक समस्या असतात, हृदयासंबंधित त्रास असतात. तर अशा रुग्णांसाठी ही चिकित्सा किंवा हा प्लॅन कशा पद्धतीनं काम करतो?
येस, अगदी. म्हणजे सीडीसी ही ट्रीटमेंट फक्त डायबिटीज नाही, तर आता तुम्ही जे सगळे डिसीजची नावं घेतलीत, की रक्तात दिसणारी चरबी, कोलेस्ट्रॉल किंवा रक्तवाहिन्यांचा प्रेशर वाढणं म्हणजे उच्च रक्तदाब असू द्या किंवा ब्लॉकेजेस आणि ह्या सगळ्यांमुळे पेशंटमध्ये दम लागणं, छातीत दुखणं अशी लक्षणं दिसतात. तर ही सगळे एकमेकांशी कोरिलेटेड असे आजार आहेत. म्हणजे या सगळ्या आजारांचं जर आपण मूळ बघितलं तर मुख्य कारण आहे शरीरात अनावश्यक किंवा अतिरिक्त जमा झालेली चरबी. मग ही चरबी ज्यावेळेस स्वादुपिंडावर दडते त्यावेळेस पहिल्यांदा डायबिटीस होतो, ही चरबी रक्तात जाते त्यावेळेस कोलेस्ट्रॉल, रक्तवाहिन्यांच्या मधल्या भिंतीत दडली की ब्लॉकेजेस. आणि अशा पद्धतीने जर आपण या सीडीसी ट्रीटमेंटमध्ये आपला मुख्य बेस आहे की आपण पेशंटची ही चरबी कमी करत असतो. तर जसं डायबिटीस रिव्हर्स होताना दिसतो, म्हणजे आमच्याकडे पेशंट येताना बऱ्याच वेळा काहींना फक्त डायबिटीस घेऊन येणारे पेशंट खूप कमीच असतात. त्यासोबत हे सगळे आजार, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल त्यांना असतो. म्हणजे अच्छा. त्यांना त्याच्यापूर्वीच काहींना तर डिटेक्ट झालेला असतो डायबिटीस पूर्वी किंवा काहींना डायबिटीस नंतर त्याच्या होतं. कॉम्प्लिकेशन स्वरूपात तो डिटेक्ट झालेला दिसतो. पण सीडीसी ट्रीटमेंट नंतर पेशंटमध्ये जे शुगर कंट्रोलला येताना दिसते त्यावेळेस रक्तवाहिन्यांचा लवचिकपणा इम्प्रूव्ह होणं किंवा ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होऊन पेरिफेरल रेझिस्टन्स जो हार्टवर येतोय तो कमी होणं, हृदयाची कार्यक्षमता वाढणं, त्यातनंच हृदयाचा रक्तपुरवठा ही इश्येमिया काही पेशंटमध्ये दिसत असतो, डायबेटिक पेशंटमध्ये तो रिव्हर्स होताना दिसतो. म्हणजे अगदी सुंदररित्या इतरही आजार, कारण ह्या प्रणाली जी सीडीसी आहे त्याच्यामध्ये आम्ही पंचकर्म जी मगाशी मी ट्रीटमेंट सांगितली, अगदीच. ज्याच्यामध्ये मूळतः ह्या सगळ्या गोष्टींसाठी ग्रंथोक्त जे औषधी आपण आहेत त्या इथं वापरतो आणि त्यामुळे हे सगळेच आजार यातनं रिव्हर्स होताना Reverse आपल्याला होतात. मदत होत असते. म्हणजे अर्थातच ही जी औषध पद्धती आहे ती फक्त डायबिटीजच नाही तर हे सगळे जे आजार आहे हृदयासंबंधित असतील किंवा कोलेस्ट्रॉल असेल याच्यावर सुद्धा मात अगदी करण्यासाठी अगदी उपयुक्त. कारण चुकीच्या जीवनशैलीचे हे सगळेच विकार चुकीच्या जीवनशैलीचे आणि ह्या अच्छा. ट्रीटमेंटमध्ये मूळतः आपण जीवनशैलीच बदल करतोय. जीवनशैली बदल करत असताना म्हणल्यावर हे आजारही रिव्हर्स व्हायलाच पाहिजे. निश्चितच हे तर खूपच चांगली गोष्ट आहे खरं तर. तर आत्ताच आपण बघितलं की डायबिटीस सोबत ही जी सीडीसी टेक्नॉलॉजी आहे किंवा डायबिटीस वरती मात करण्यासाठी ही जी कार्यप्रणाली आहे तर ही बाकीचे जर तुम्हाला आजार असतील तर त्यावर सुद्धा कशा पद्धतीने काम करते. तर डॉक्टर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हा आहे की या मधुमेही रुग्णांचा त्या संदर्भातील औषधं, इन्सुलिन, इंजेक्शन्स आणि डाएट यासोबतच तर या सर्व गोष्टींसाठी, या सर्व सामग्रीसाठी इत्यादींवरती खूप सारा खर्च केला जात असतो आणि या खर्चासमोर रुग्ण हतबल झालेले असतात आणि कुठेतरी जाऊ दे एवढा खर्च होतोय, मेडिसिन ज्या चालू आहे त्याच घेऊ आणि त्याच्यानंतर पुढचं बघू असं होत असतं. हे असं असताना माधवबागची जर ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं तर खर्चाच्या दृष्टीने त्यांना काय फायदा होणार आहे? खरं तर मॅडम तुम्ही हा प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न विचारला असेल अगदीच. की आपण डायबिटीससाठी जर बघितलं डायबिटीसच्या काळात तर एका गोळीवर म्हणजे 20 वर्षानंतर डायबिटिक कोणी पेशंट तुम्ही त्यांच्याशी जर बोलाल तर ते एक गोळी घेतच नसतात मुळात. बऱ्याच वेळा सुरुवात एका गोळीपासून होते आणि हळूहळू मग त्या गोळ्यांचं रेझिस्टन्स ऑफकोर्स होतं आणि मग वेगवेगळ्या गोळ्या लागतात. त्या गोळ्यांच्या कॉम्प्लिकेशनसाठी वेगळ्या अजून 4 गोळ्या सुरू होतात किंवा नंतरच्या काळात इन्सुलिन सुरू होतं. कारण डायबिटीस हा तेवढ्या रक्तात साखर दिसणं एवढ्यापुरता मर्यादित राहतच नाही. त्याच्यासोबत रक्त पातळ करणारी गोळी नक्कीच पेशंटला सुरू झालेली असते. प्रेशरवरची गोळी सुरू झालेली असते. हृदयावर ताण येतो किंवा न्यूरोपॅथीसाठी काही गोळ्या चालू झालेल्या असतात. तर ओव्हरऑल हा खर्च पेशंटचा वाढत जातो. तरी आपण ॲव्हरेज वर्षाला पकडलं तर दर महिन्याला पेशंटला 1500 ते 2000 पर्यंत खर्च इथं येत असतो. आणि असा हा खर्च म्हणजे त्याचा कॉम्प्लिकेशन हार्टवर होणार, किडनीवर होणार, ज्याचं तर खरंच काही मूल्यच करू शकत नाही. म्हणजे आपल्या सीडीसी ट्रीटमेंट नंतर पेशंट डायबेटिक रिव्हर्स झाल्यानंतर भवितव्यात 10-20 वर्षानंतर म्हणजे हा आजचा विचार करायचा नाहीये. खरं तर ही एक हेल्थ इन्व्हेस्टमेंट आहे जी आपण पुढच्या 20-30 वर्षाचा विचार करून करतोय. कारण आज झालेला डायबेटीस पुढच्या 20 वर्षानंतर सतत त्याला सोबत घेऊन नुसतं गोळ्या औषधांनी खर्च हा लाखोच्या घरात जातो आणि त्याच्या पुढे माधवबागमध्ये आपण जी सीडीसी ट्रीटमेंट करत असतो त्याच्याने पेशंटचा खर्चाच्या बाबतीत काय फायदा होणार आहे तर आर्थिक, सामाजिक किंवा मानसिक, शारीरिक सगळंच हा फायदा आहे. याचं काही मूल्यच नाहीये. कारण रिव्हर्स झाला डायबेटीस म्हणजे पुढे येणारे सगळे हृदयविकार किंवा किडनीचे डिसऑर्डर असतील, डोळ्यांचे आजार असतील, हे सगळे रिव्हर्स होतात आणि त्याचा खर्च येतच नाही आणि त्यातनं हा आजार पुन्हा संपणार आहे. म्हणजे हा काही सोबत घ्यायचा नाहीये. सो 1/10 पण त्याच्या पुढे हा खर्च
तसा नाहीये आणि तरीही माधवबागमध्ये पेशंटला ही ट्रीटमेंट अगदी सोयीस्कररित्या करता यावी म्हणून खूप सारे पेमेंट ऑप्शन ज्याला आपण म्हणू शकतो की काही EMI किंवा लोन ऑप्शन आम्ही माधवबागेत अवेलेबल केले. तरी सेंटरला पेशंट ज्यावेळेस व्हिजिट देतील त्यावेळेस याच्याबद्दल अधिक माहिती त्यांना मिळेल, कारण तीव्रतेवर ऑफकोर्स ठरतं की पेशंटला अगदीच. किती खर्च किती येणार आहे. खर्च येणार आहे. जितक्या लवकर पेशंटचा डायबिटिक डिसीज झाल्यावर तो माधवबागेत व्हिजिट देईल तेवढा पेशंटच्या खर्चाचा भार पण इथं आपण कमी होताना दिसेल. निश्चितच. तुम्ही एक खूप चांगली आणि महत्वाची गोष्ट सांगितली की ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे आणि आजकाल ते फारच महत्वाचं आहे हेल्थसाठी जर बरोबर. काही असेल तर. तर माधवबागमध्ये फक्त तुमच्या आजाराविषयीच नाही तर रुग्णांची आर्थिक बाजू देखील तिचा विचार देखील केला गेलेला असतो. रुग्णांना आजारातून मुक्त होण्यासाठी आर्थिकदृष्ट्या काही अडथळे येत असतात आणि ते अडथळे येऊ नये म्हणून सोयीस्कर दरात ट्रीटमेंट असेल किंवा आरोग्य फायनान्स असेल यासारख्या सोयी माधवबागच्या प्रत्येक क्लिनिकमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. माधवबागचे क्लिनिक्स हे फक्त महाराष्ट्रातच नाही आहे तर कर्नाटकमध्ये, UP-मध्ये, MP असेल, गुजरात, गोवा, दिल्ली अशा अनेक राज्यांमध्ये हे क्लिनिक्स जे आहेत ते उपलब्ध आहेत. तरी देखील तुम्ही तुमच्या घराजवळील माधवबागच्या क्लिनिकमध्ये या सुविधांचा नक्कीच लाभ घेऊ शकतात आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, केवळ स्क्रीनवरती स्क्रोल होत असलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर डायबिटीज रिव्हर्सल कशा पद्धतीनं करायला पाहिजे, CDC ही टेक्नॉलॉजी काय आहे याबद्दल डॉक्टर तुम्ही आलात आणि आम्हाला इतक्या योग्य पद्धतीनं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. यासोबतच आरोग्यशाही या आमच्या खास कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.